Good morning all. In this lecture, we will start our new concept management by objective and its feature and process. Okay. So management by objective काय आहे बघूयात आपण. Management by objective, that means MBO, is the process of setting achievable goals for the manager and employees at all the level to be accomplished within the stipulated period. म्हणजे इथे काय केलं जातं, एमबीओ इज द प्रोसेस ऑफ सेटिंग अचिवेबल गोल्स. म्हणजे जे ऑर्गनायझेशनचे गोल्स आहेत हे जॉईंटली काय केले जातात तर प्रिपेअर केले जातात, सेट केले जातात. ओके. सो मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह इज द प्रोसेस ऑफ सेटिंग ऑर्गनायझेशनल गोल्स बट जॉईंटली. म्हणजे यामध्ये काही मॅनेजरचे गोल्स पण असणार आहेत आणि काही एम्प्लॉईचे गोल्स पण असणार आहेत. ओके. सो हे गोल्स जॉईंटली सेट केले जातात. एक वर्डिंग लक्षात ठेवा, एमबीओ जिथे येईल तिथे गोल्स आर सेटेड जॉईंटली. ओके, गोल्स आर सेटेड जॉईंटली हे लक्षात ठेवायचं बरोबर. देन एमबीओ कॉन्सेप्ट कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे बघूया आपण. द कॉन्सेप्ट ऑफ एमबीओ वॉज इंट्रोड्यूस्ड बाय पीटर ड्रकर in his books practice of management in the year 1954. Okay, हे ऑब्जेक्टिव्ह साठी इम्पॉर्टंट आहे. एमबीओ कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस्ड बाय पीटर ड्रकर in 1954 in the books of practice of management. प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एमबीओ बद्दलची इंट्रो जी काय आहे इन्फॉर्मेशन आहे ही राईटअप करून ठेवलेली आहे. कोणी केलेली आहे, पीटर ड्रकर. ओके, 1954 मध्ये. In general, the term is called as the MBR, that means management by result, or PRID, that means performance result and individual development evaluation. तो पर्पज काय आहे, शेवटी आपण म्हणतो ना मॅनेजमेंट मध्ये कोणतेही फंक्शन असेल, कोणतीही ऍक्टिव्हिटी असेल, कोणतीही मेथड असेल, रन करण्यामागे इंटेन्शन काय असतं बरं, तर जे ते ऑर्गनायझेशनचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह आहेत हे इझिली अचीव झाले पाहिजे. राईट. So same purpose of MBO, that means easily achieve goals and objective and जे आउटपुट आहे ते मॅक्झिमम त्यामधून मिळावे त्या इंटेन्शनने एमबीओ ही एक मेथड आहे किंवा हा जो काही फंक्शन आहे हे काय केलं जातं तर रन केलं जातं. ओके, एमबीओ दॅट मीन्स हियर organization set goals and objective jointly, that means managers goals and employees goals. Is it clear introductory part? Is it clear introductory part? Yes ma'am. Okay, तुम्ही जर चॅट बॉक्स मध्ये तुमचे रिस्पॉन्स दिले तर बरं होतील, कारण तुमचा आवाज येत नाहीये ना. मी चॅट बॉक्स ओपन करून ठेवेल, तुमच्या चॅट बॉक्स मध्ये मला रिस्पॉन्स येईल. Then characteristic of MBO काय आहे बघूया आपण. Resources optimization, goals orientation, multiple accountability, universally applicable, system approach, simple and comprehensive, operational, employees management participation, and key result area. Okay, so these are some importance, or these are some important characteristics of MBO. So I will learn detail one by one. Resources optimization. MBO ensure the proper utilization of available resources, that is human resources. Elimination of wastage of these resources in terms of time and effort. म्हणजे एमबीओ मध्ये जे गोल्स जॉईंटली सेट केलेले आहेत त्याच्या मागचं इंटेन्शन काय आहे बरं, तर जे काही आपल्याकडे रिसोर्सेस आहेत त्यांचं ऑप्टिमम युटिलायझेशन झालं पाहिजे. ओके, दॅट मीन्स ह्युमन रिसोर्सेस. तो प्रॉपर युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. मग यामध्ये ह्युमनच असेल असं नाहीये, ह्युमन असेल, कॅपिटल असेल, फायनान्स असेल. ओके, सो MBO help to proper utilization of resources, that means man resources, financial resources, capital resources and so on. Okay, असं मेन्शन केला तरी चालेल. सेकंड पॉइंट, गोल ओरिएंटेशन. The initial step in MBO is to goal formation, and all the efforts are directed towards the accomplishment of these set objective. Okay, म्हणजे काय सांगायचं इथे,
जसं आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलं, एमबीओ चे गोल हे कसे आहेत तर जॉईंटली सेट केलेले आहेत, राईट. So the initial step in MBO is the goal formation and all the efforts are directed towards accomplishment of set objective. अशा पद्धतीने त्यांनी ऑब्जेक्टिव्ह हे सेट केलेले असतात. Then multiple accountability. In MBO, goals are formed for the employees and therefore everyone has their course of action for which they are individually accountable. Okay. म्हणजे इथे तुम्ही अशा पद्धतीने गोल सेट करून दिलेले आहेत, प्रत्येकाची ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटी सेट करून दिलेली आहे. दॅट मीन्स एव्हरी एम्प्लॉईज हॅज देअर फॉलो कोर्स ऑफ ऍक्शन. ते काय करतील, प्रत्येक जण आपले आपले कोर्स ऑफ ऍक्शन हे फॉलो करतील. ऍज द रिझल्ट अचिव्हिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह इफेक्टिव्हली और इझिली. म्हणून आपण काय करू शकतो, गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे इझिली अचीव करू शकतो. आणि अकाउंटेबिलिटी काय होणार आहे ते ऑटोमॅटिकली आपल्याला बघायला मिळू शकते. नेक्स्ट पॉइंट इज युनिव्हर्सली ऍप्लिकेबल. The concept of MBO can be applied to almost all types of organization. That means profit making organization, non-profit making organization, whatever. Okay. कारण MBO ही कन्सेप्ट कशी आहे, युनिव्हर्सली ऍप्लिकेबल आहे. म्हणजे फक्त असं नाहीये की मॅन्युफॅक्चरिंग साठी अप्लाय होऊ शकते किंवा कन्स्ट्रक्शन बिझनेस साठी अप्लाय होऊ शकते, एज्युकेशन मध्ये अप्लाय होऊ शकते. नो, बट दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. इज इट क्लिअर? पॉइंट 1 to 4. काही डाऊट असेल तर विचारू शकता. Is it clear? Yes, Okay, good. Then, system approach. Shubham. Then, system approach. It is applied to the whole system and thus integrates the effort of the individuals, the organization and its environment is a single direction. Okay, single direction मध्ये का बरं हे रन होत आहे, कारण because of only setting goals and objective jointly, right. इथे तुमचे ऑब्जेक्टिव्ह हे कसे आहेत, जॉईंटली सेट आहेत, एकमेकांवरती डिपेंडेबल आहेत. एकाचे ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह झाले की दुसऱ्याचे ऑब्जेक्टिव्ह काय होऊ शकतात, फुलफिल होऊ शकतात, अचीव्ह होऊ शकतात. म्हणजे गोल सेट हे कसे आहेत तर जॉईंटली आहेत. त्यामुळे सिस्टीम अप्रोच इथे इझिली फॉलो होतो. दॅट मीन्स ऑर्गनायझेशन अँड एन्व्हायरमेंट इन अ सिंगल डायरेक्शन मध्ये वर्क करतो. देन सिंपल अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह. MBO इज अ नॉन टेक्निकल प्रोसेस. हे लक्षात ठेवा हा, ऑब्जेक्टिव्ह साठी MBO ही कशी आहे, नॉन टेक्निकल प्रोसेस आहे. Okay, Shubham, no problem. Then, MBO is a non-technical process. It can be easily understood by all types of manager and employees. Okay, it can be easily understood. Non-technical आहे म्हणजे असं आहे का की MBO वर तुम्ही इंट्रोड्यूस करताय ना ऑर्गनायझेशन मध्ये, तर ह्यासाठी तुमच्याकडे काहीतरी स्पेसिफिक स्किल असणं महत्वाचं आहे किंवा टेक्निकल नॉलेज असणं महत्वाचं आहे. नो. So MBO is very interesting and very easy concept. That means this concept is easily understood by all types of manager and employees. म्हणजे इथे कोणताही मॅनेजर, कोणताही एम्प्लॉईज MBO ची कॉन्सेप्ट ही इझिली अंडरस्टूड करून घेऊ शकतो. सो सिंपल अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह वे. Then operational, it is practically applicable to the day-to-day of business operation, and the performance can be evaluated periodically by comparing the actual result to the desired outcome. Okay, so इथे तुमचे जे काही चेकिंग आहे, इव्हॅल्युएशन आहे, हे तुम्ही पिरियडिकल करू शकता. म्हणजे आपले गोल्स किती अचीव्ह झालेले आहेत, ते प्रॉपर वे मध्ये आहेत ना, वॉट एव्हर इट मे बी. ऍज वेल ऍज हिअर वी चेक डिझायर आउटकम. जे आपण टार्गेट ठेवलेलं आहे, हे डिझायर आउटकम आपल्याला मिळालेले आहेत का, हे आपण काय करू शकतो, चेक करू शकतो. Last point, employees management participation. It's very important thing.
ह्या इंटेन्शननेच आपण काय केलेलं आहे, एमबीओ ही मेथड इंट्रोड्यूस केलेली आहे. The top management does not just set the goals in MBO, but involve the active participation of the employees and the manager too. म्हणजे जरी टॉप लेवल मॅनेजमेंट एमबीओ चे गोल सेट करत असले तरी ते फक्त गोल सेट करून त्यांचं वर्क कम्प्लीट होतं का? नाही. That is why here said the top level management does not set the goals and objective of MBO, but actively participation these activity. Okay, त्यांचे पार्टिसिपेशन सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. Okay, so these are all about features of MBO. And last point, key result area, the priority zone in the organization which require special attention and the consider to be crucial for the growth and development of the business. ओके, म्हणजे आता की रिझल्ट एरिया मध्ये काय बरं करतो आपण, ऑर्गनायझेशन साठी जे इम्पॉर्टंट एरिया आहेत, जे की एरिया आहेत, त्यावरती एमबीओ मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जातं, जेणेकरून मॅनेजर, सुपिरियर, एम्प्लॉईज, टॉप लेवल मॅनेजमेंट कॅन इझिली अचीव इम्पॉर्टंट एरिया और की एरिया ऑफ द ऑर्गनायझेशन. Okay, so thus MBO focus on these key area, enhancing the overall performance of the organization. आणि नक्कीच आपल्याला इथे म्हणता येईल की एमबीओ मुळे जे काही ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स आहे हा कसा होतो, तर इनहान्स होतो. ओके, इज इट क्लिअर क्वेश्चन? क्वेश्चन क्लिअर झाला का बघा. एमबीओ कॉन्सेप्ट क्लिअर होणं फार महत्वाचं आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग अँड सिम्पल कॉन्सेप्ट, ह्यामध्ये फार हार्ड असं नाहीये. फक्त गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह सेट जॉईंटली, हे लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके कैवल्य. ओके मुस्कान. Then next, what is the step and process of MBO? आता MBO जर तुम्हाला फॉलो करायचे, गोल्स ऑब्जेक्टिव्ह जॉईंटली सेट करायचे आहेत, तर त्यासाठी मात्र तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करणं फार महत्वाचं आहे. ओके, सो काय आहेत बघूया स्टेपचा सेकंड क्वेश्चन. MBO is not a process. Instead, it functions as the cycle where the continuous process of goals formation and accomplishment repeat after short intervals. म्हणजे हे सायकल जी आहे ही कंटिन्युअसली चालूच राहते, पण आफ्टर सम इंटरवल्स, जेव्हा तुम्ही एका गोल साठी एमबीओ प्रोसेस फॉलो केलेली आहे, जेव्हा तुमचे ते गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह फुलफिल होतील, अचीव्ह होतील, that time we will change our MBO for next objective or next goals, right? सो स्टेप लक्षात ठेवा. स्टेप मध्ये तुम्हाला स्किप नाही करता येणार कोणताही पॉइंट, जो वन बाय वन आपल्याला फॉलो करावा लागेल. फर्स्ट, डिफाइनिंग ऑर्गनायझेशनल गोल. सो फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, ऑर्गनायझेशनल चे गोल्स हे डिफाइन करणार आहोत. So the initial step in the establish the short term and long term organizational goals and objectives, which evolve from the mission and vision of the company, right? म्हणजे आता ह्या स्टेप मध्ये आपण काय करतो, पहिल्या स्टेप मध्ये, दॅट मीन्स द फर्स्ट स्टेप ऑफ एमबीओ हियर, organization can easily set or organization establish to short term and long term goals, आणि यामधूनच मग मिशन काय आहे, विजन काय आहे हे सेट केलं जातं. सेकंड पॉइंट, डिटरमाइन एम्प्लॉईज और सबऑर्डिनेट ऑब्जेक्टिव्ह. ही स्टेप फार महत्वाची. पहिल्या स्टेप मध्ये आपण ऑब्जेक्टिव्ह आपले सेट केले, गोल सेट केला की शॉर्ट टर्म गोल कोणता असेल आणि लॉंग टर्म गोल कोणता असणार आहे. सेकंड स्टेप मध्ये ते गोल फुलफिल करण्यासाठी, ते गोल अचीव करण्यासाठी हु इज कॅपेबल पर्सन इन द ऑर्गनायझेशन, हे इथे काय करावं लागतं, तर डिसाइड करावं लागतं, डिटरमाइन करावं लागतं. तो काय सांगितलं बघूया. The next step is to define the individual goals and objective. आता तुम्ही ओव्हरऑल गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह सेट केले पहिल्या स्टेप मध्ये. सेकंड स्टेप मध्ये यासाठी कोणता इंडिव्हिज्युअल पर्सन आपण सिलेक्ट करायचा आहे हा सिलेक्ट करणार आणि मग त्याचे गोल्स आपण सेट करणार. So in the second step is define the individual goals and objectives. For this, opinion is taken from the employees on their ability of goals, accomplishment and target which they will set for themselves. म्हणजे असं नाही की इंडिव्हिज्युअल आणलेला आहे पकडून आणि ओके हे तुझं गोल आहे, हे तुला अचीव करायचं आहे. नो, त्याची ऍबिलिटी, त्याचं ओपिनियन, त्याचा कन्सेप्ट घेणं फार महत्वाचं आहे.
ओके, म्हणजे त्याचा विलिंगनेस पण तितकाच महत्वाचा आहे की ऑब्जेक्टिव्ह किंवा ते गोल अचीव्ह करण्यासाठी. सो ह्या सगळी ही जी प्रोसेस आहे ही सेकंड स्टेप मध्ये कंप्लीट केली जाते. पॉइंट नंबर 3, कॉन्स्टंट मॉनिटरिंग एम्प्लॉईज प्रोग्रेस अँड परफॉर्मन्स. कॉन्स्टंट मॉनिटरिंग म्हणजे असं नाही की हा तुझा गोल सेट करून दिलेला आहे, तू जा बाबा तुझं काम कर, असं म्हटलं जातं का हो? नाही. तर इथे काय सांगायचं आहे, कॉन्स्टंट मॉनिटरिंग इज ऑल्सो नेसेसरी for effective performance, right? So in this step, your manager can concentrate on employees performance for the purpose of effective performance. तुमचा effective performance तुमचे desired outcome मिळवण्यासाठी तुम्ही काय करता तर continuously monitoring केले जाते. Next point, performance evaluation. After monitoring the work, the manager needs to evaluate and review the performance of every individual. Okay, to spot any scope for improvement. तुम्ही काय करताय इथे प्रत्येक एम्प्लॉईचा परफॉर्मन्स हा इव्हॅल्युएट करताय. त्या एम्प्लॉईज कडून ज्या गोष्टी एक्सपेक्टेड केलेल्या आहेत तेवढ्या प्रॉपर होत आहेत का, आणि जर होत नसतील तर त्याला परत डायरेक्शन द्यायचं काम केलं जातं. होत असतील तर ओके, नो प्रॉब्लेम, पण इथे परफॉर्मन्स इव्हॅल्युएट केला जातो. नेक्स्ट, प्रोव्हाइडिंग फीडबॅक. कोणत्याही स्टेप मध्ये हा पॉइंट फार महत्वाचा असतो, फीडबॅक घेणे. ओके, with the help of the evaluation, the manager now needs guys, we will continue next lecture. ओके, आणि वेबिनार आहे 11चा, गर्ल्स सगळ्यांनी पार्टिसिपेशन तुमचं कंपल्सरी आहे. ओके, सो आता मी लेक्चर एंड करते. 11 वाजता लिंक दिली जाईल, तिथे जॉईन करा. थँक्यू. ओ मॅडम या.